हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपले गणिताचे 29 लेक्चर झाले, ज्यामध्ये आपण काही चॅप्टर्स बघितले. मला वाटते चार की पाच चॅप्टर्स बघितले. आता मित्रांनो, आपलं रेल्वे हे चॅप्टर सुरू होत आहे. रेल्वे म्हणजेच कोणतं? वेग, वेळ, अंतर. वेळ, अंतर किंवा मग रेल्वे हे चॅप्टर सुरू होत आहे. ठीक आहे, म्हणजेच वेग, वेळ, अंतर या चॅप्टरमध्ये हे रेल्वेचे प्रश्न येतात. बट आता मित्रांनो, एक सेपरेट रेल्वे हे चॅप्टर मित्रांनो वेगळं झालं आहे, कारण की सध्या रेल्वेचे प्रश्न मित्रांनो रेल्वेच्या प्रश्नांचं प्रमाण वाढत आहे. आणि वेग, वेळ, अंतर हे चॅप्टर जे याचे क्वेश्चन मित्रांनो आपण आहे ना, रेल्वे आणि काळकाम वेग आणि अदर चॅप्टर्समध्ये वेगवेगळ्या अंतरचे आपण प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, आणि मित्रांनो, रेल्वेचे मित्रांनो जवळपास 4 ते 5 किंवा 6 पार्ट येईल. ठीक आहे, 4 5 किंवा 6 लेक्चर्स येईल. ठीक आहे मित्रांनो, आता मित्रांनो आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू. बघा मित्रांनो, रेल्वेच्या चॅप्टर्समध्ये कधीही एक सूत्र घ्यायचं, नेहमी अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. जर तुम्हाला वेग काढायचा असेल तर अंतर भागेला हा जो गुणाकारामध्ये वेळ आहे ना, इकडे वेळ करायचा, मग भाग करायचा चालत आहे. ठीक आहे, हे झालं मित्रांनो पहिलं सूत्र. हे दुसरं सूत्र कशावरून काढलं का? ह्या पहिल्या सूत्रावरून काढलं. आणि तिसरं सूत्र मित्रांनो, आता वेळ जागा ठेवा इथे, मग अंतर जसे इकडे भागेला हे वेग गुणाकारात होता ना, तो वेळ करू, वेग इकडे भागाकारामध्ये करा. हे झालं तिसरं सूत्र. ठीक आहे, तुम्हाला सूत्र कोणतं पाठ करायचं? फक्त हे एकच पाठ करायचं आहे, एकच सूत्र पाठ करायचं आहे. या एका सूत्रावरून तुमचे गणित सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, बट त्यासोबतच मित्रांनो, या सूत्रांमधून काही इकडे तिकडं मागं पुढं करून आपण याला हे सूत्र बनवलं. दुसरं कसं? तर वेग काढण्यासाठी या सूत्रावरून हे सूत्र बनवलं का? वेग जागा ठेवला, वेळ जो आहे इकडला गुणाकारामधला इकडे भागाकारामध्ये आणला. ठीक आहे, त्याचप्रकारे मित्रांनो वेळ काढण्यासाठी हे सूत्र बनवलं. हे सूत्र हे दोन खालचे सूत्र नाही पाठ झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, याच्यावर तुमचे क्वेश्चन सोडवता येते. बट तुम्हाला एक्झाममध्ये थोडा वेळ वाचवायचा असेल तर हे दोन सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल. ठीक आहे, यासोबतच मित्रांनो एक ट्रिक आहे, त्या ट्रिक पण तुम्हाला मी लेक्चर घेताना सांगतो. ठीक आहे, म्हणजे लेक्चर कंटिन्यू करतो आणि सांगतो ट्रिक कशात. बघा, हे सूत्र आहे, पाठ करून घ्या. आणि नेहमी मित्रांनो रेल्वेची लांबी बरोबर अंतर मानायचे. रेल्वेची लांबी म्हणजेच अंतर. ठीक आहे, आणि कधी कधी तुम्हाला बघा प्लॅटफॉर्मची लांबी देते, बोगद्याची लांबी देते, एखाद्या पुलाची लांबी देते. मग त्यावेळेस काय करायचं मित्रांनो? बघा, बोगद्याची दिली असेल, बोगद्याची लांबी प्लस रेल्वेची लांबी, बोगद्याची लांबी प्लस रेल्वेची लांबी म्हणजे अंतर मानायचं. किंवा मग बोगद्याची लांबीच्या ऐवजी तुम्हाला जर प्लॅटफॉर्मची लांबी दिली असेल तर प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी मानायचं. जर तुम्हाला पुलाची लांबी दिली असेल, पुलाची जर लांबी दिली असेल तर पुलाची लांबी प्लस रेल्वेची लांबी मानायची. ठीक आहे मित्रांनो, रेल्वेच्या क्वेश्चन्समध्ये प्लॅटफॉर्मची लांबी, बोगद्याची लांबी आणि पुलाची लांबी या तिन्ही गोष्टींना एकच मानायचं. काय? कोणतंही तुम्ही मानू शकता. मी बोगद्याची लांबी मानतो, नेहमी बोगद्याची लांबी मानायचं. म्हणजे प्लॅटफॉर्म असो की बोगदा असो की पूल असो, या तिन्ही गोष्टींना एकच मानायचं. ठीक आहे, समजलं आतापर्यंत. आणि दुसऱ्या बाजूला रेल्वेची लांबी म्हणजे काय? याची एची लांबी प्लस बीची लांबी बरोबर एकूण अंतर होईल. ठीक आहे, ए बी असंच घेतलं मी, काही तेवढं हे नाही. त्यानंतर मित्रांनो, आणि वेग आणि वेळ काढताना मोस्टली वेळ काढताना तुम्ही काय करा मित्रांनो, आणि अंतर काढताना तुम्ही काय करा? वेग आणि वेळ काढताना मित्रांनो नेहमी तुमचे बघा 1 आणि 2 आहे ना, सिंगल आहे ना, वेग आणि वेळ, याला 5 18 गुणा, अंतर काढताना 18 आपण 5 गुणा. ठीक आहे का? एकदा मी चेक करून घेतो. क्वेश्चन एखादी पाहू दे मला, कोणता तर क्वेश्चन आहे. वेळ काढताना आपण 5 18 गुणलं. ठीक आहे, वेग
आणि वेळ काढताना नेहमी तिकडल्या गणिताला 5/18 गुणा, अंतर काढताना 18/5 गुणा. ठीक आहे, समजत आहे? नाही तर आणखी सोपं करून घेतो तुम्हाला. मीटर पर सेकंदमध्ये वेग काढताना 5/18 गुणा, किमी पर अवरमध्ये वेग काढताना 18/5 गुणा. ठीक आहे, समजलं का? मीटर पर सेकंदमध्ये वेग काढताना 5/18 गुणा आणि किलोमीटर पर अवरमध्ये वेग काढताना 18/5 गुणा. कसं तर मित्रांनो, इथे सिंगल यम दिसत आहे ना, म्हणून हा सिंगल संख्या वर टाकली. इथे के आणि यम दोन संख्या आहे ना, म्हणून इथे दोन संख्या, एक आणि दोन अंक वर टाकले. ठीक आहे, याप्रमाणे तुम्ही करा. मीटर, एम फॉर मीटर एकच शब्द आहे म्हणून इकडे एकच अंक घेतला. इकडे किलोमीटर, किलो हा एक शब्द झाला, दुसरा मीटर, हे दोन शब्द झाले ना, एक आणि दोन शब्द झाले म्हणून इथे दोन अंक घेतले. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही ट्रिक तयार करा किंवा एक लक्ष ठेवण्यासाठी ट्रिक सांगत आहोत तुम्हाला. आता मित्रांनो क्वेश्चनला सुरुवात करू. बघा मित्रांनो, आणि रेल्वेची दिशा राहिली मित्रांनो, रेल्वेची दिशा, रेल्वेची दिशा बघा मित्रांनो, दिशा जर अपोजिट असन, दिशा जर एकमेकाच्या विरुद्ध असन तर काय करायचं, वेगांचं काय करायचं, वेगांची, आणि दिशा जर सेम असल तर काय करायचं, इथे बेरीज करायची. दिशा एकमेकांच्या विरुद्ध जर असेल तर बेरीज करा वेगांची, आणि दिशा जर एकाच बाजूने असेल, रेल्वेची दिशा, दोन रेल्वेची दिशा एकाच बाजूने असेल तर वजाबाकी करा. कशाची, वेगांची वजाबाकी. आता मित्रांनो यामध्ये जर थोडं तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर काहीही टेन्शन घ्यायचं नाही. रेल्वेची दिशा मी काय केलं होतं, सेम डायरेक्शन किंवा सेम दिशा, या सेमपैकी हा जो म दिसता शेवटला यालाच मायनस करा. मायनस म्हणजे हे चिन्ह, मायनस म्हणजे वजाबाकी, म फॉर मायनस, मायनस म्हणजे वजाबाकी. ठीक आहे, एक लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला कन्फ्यूज नाही झाला पाहिजे म्हणून तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगत आहोत. ठीक आहे, यानंतर मित्रांनो आपण क्वेश्चन्सला सुरुवात करू. आजचा पहिला प्रश्न आहे, एक रेल्वे ताशी 72 किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर सेकंदमध्ये वेग काढायचा आहे. काय आहे पहिला प्रश्न, 72 किमी पर अवरने जात आहे मित्रांनो, 72 किमी पर अवरने जात आहे. तुम्हाला काय करायचं, तिचा वेग मीटर पर सेकंदमध्ये, म्हणजे 72 लिहून घ्या, गुणिला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी बघा, मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी तुम्हाला सांगितलं हा एकच संख्या आहे ना, मग 5/18 गुणा. इथे 1 लिटर आहे ना म्हणून इकडे एकच अंक वर ठेवायचा. जर किलोमीटर पर अवरमध्ये करायचं असतं आपल्याला, इथे 1 आणि 2 आहे ना, मग 18 आणि 18/5 गुणलं असतं. बट तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये करायचं आहे, इथे एक अंक आहे म्हणून इकडे वरचा एकच अंक ठेवायचा, 5/18. सूत्र कोणतं आहे, तर हेच वेग आहे, हा वेग आहे, त्याला मल्टिपल करून त्याला मीटर पर सेकंदमध्ये बनवायचं आहे. बस होऊन जाते. 18×18 18×4 = 72 आणि 5×4 = 20. ठीक आहे, याच प्रकारचे मित्रांनो याच टाईपमध्ये जास्तीत जास्त कोणकोणत्या संख्या विचारते तुम्हाला मी सांगतो आता. ठीक आहे, कसं ते सांगतो. आपण काय घेतलं होतं, 72 साठी 20 घेतलं होतं. तसंच मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला 54 विचारते. 54 विचारल्यानंतर किती विचारते, 36 विचारते. 36 झालं मग तुम्हाला 36 झालं, 54 झालं. त्यानंतर मित्रांनो 90 विचारते, 108 विचारते, कधी कधी या संख्या विचारते, कधी कधी 18 ही संख्या पण विचारते. मग काहीही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, पाठ करून घ्या. इथे 54 आहे ना, 54चा आन्सर होते मित्रांनो, फायनल आन्सर 15. वरचाच क्वेश्चन आहे, फक्त मित्रांनो जी संख्या दिसते ना 72 किलोमीटर पर अवर, याच्याऐवजी मी ह्या संख्या टाकल्या. या संख्या का टाकल्या इथे, कारण की जास्तीत जास्त मोस्टली याच संख्यांवर प्रश्न विचारला जाते एक्झाममध्ये. ठीक आहे, 36 साठी मित्रांनो काय आहे 10, 90 साठी 25 पाठ करा, 108 साठी 30 पाठ करा आणि 18 साठी किती 5. कसं पाठ करायचं सांगतो, काही हरकत नाही. इथे तुमचे 72 सिरीज मारा, डायरेक्ट 18 लिहून घ्यावर, इथे किमी पर अवरचं आहे आणि इकडे मीटर पर सेकंदमधले एकक बघा. आता 18 लिहिले, 18 दुनी 36 लिहा, 18 × 3 = 54 लिहा, 18 × 4 हे 72 आले,
18 पंचे 90 लिहा आणि खाली 108 आहे. तुम्हाला सांगितलं 18साठी 5 मीटर आन्सर आहे, 36साठी 10 मीटर आहे, 54साठी 15 मीटर आहे, 90साठी 25 मीटर आहे आणि 108साठी 30 मीटर आहे. झाला 18चा भाडा. 18 1 18 2 36 18 3 54 18 4 72 18 5 90 18 6 108. तसंच मित्रांनो या संख्या मी का घेतल्या की एक क्वेश्चन सॉल्व करताना एक्झाममध्ये जास्तीत जास्त मला हे क्वेश्चन दिसले. ठीक आहे, त्यामुळे मग इकडे 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 6 30. तुम्ही एक डायरेक्ट हे पाठ करून घ्या. एकदा याचे आन्सर पाठ करून घ्या. एक्झाममध्ये जास्तीत जास्त तुम्हाला हा वेग दिला असेल किलोमीटर पर आवरचा, त्याला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी तुम्ही हे आन्सर पाठ करून घ्या. हे आन्सर कसे पाठ करायचे, हे जो 2 दिसत आहे ना 72 म्हणला, बस याला 20 बनवा, संपला विषय. हे जे 5 दिसत आहे ना, बाकी कुठेच 5 नाही, मग याला 15 बनवा. कोणते हे 5, हे इकडे 5 आहे, तिकडे 5 टाकून द्या. हे 36चा 0 दिसत आहे ना, 36चा 0 1 0 आहे ना, म्हणून 1 0 घ्या. ठीक आहे, 1 0. इथे 36चा 1 0 दिसत आहे ना, मग 1 आणि 0. इथे कसं 1 5 दिसत आहे ना, मग लिहा 1 आणि 5. ठीक आहे, 1 5 दिसत आहे, 1 5 लिहिला आपण. इथे 2 दिसत आहे, 2 आणि 0 लिहिला. 90साठी तुम्ही फायनल आणि शेवटचं लक्षात ठेवा. 90 म्हणजे 25 होते आणि 18/5 तुम्हाला एक आन्सर 18/5 ते माहिती आहे ना, 5/18 18/5 आहे, त्याच्यावरून 18साठी 5 आकडा लक्षात ठेवा. 36साठी 0 दिसत आहे, 1 0 म्हणून 1 0 दिला. हा 1 5 दिसत आहे म्हणून 1 5 दिला. 72चे 2 दिसत आहे म्हणून हे इथे 2 आणि 0 दिले. 90चं सर्वात शेवटचं आहे ते फायनल आन्सर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि 108 मग काय 90पेक्षा जास्त, 90पेक्षा जास्त आहे म्हणजे 108चं इकडे सर्वात शेवटची 30 आकडा. या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. लवकर तुमच्या लक्षात नाही झालं तर काहीही टेन्शन नाही घेत मित्रांनो. आजचं टॉपिक संपेपर्यंत मी तुम्हाला या संख्या कशा पाठ करायच्या ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, टॉपिक संपेपर्यंत तुम्हाला याचेच क्वेश्चन सोडू तुम्हाला आपोआप पाठ होऊन जाईल, कारण की मलाही याच ट्रिकने पाठ झाला आहे. काही प्रमाणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या संख्या बघू ह्या ज्या संख्या आहे ना, वेगाच्या संख्या बघू पाठ झाल्या. या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, कशा पाठ करायच्या ते पण मी ट्रिक सांगितली. आणि हे पूर्ण टॉपिक संपेपर्यंत तुम्हाला आपोआप या संख्या पाठ होऊन जाईल. फक्त तुमच्या ध्यानामध्ये हे ठेवा का या संख्या तुम्हाला जास्त विचारते कोणत्या, 18च्या पट्टीमध्ये. आता तुम्ही म्हणाल सर या संख्या व्यतिरिक्त आणखी काही संख्या आहे का ज्यावर विचारते? आहे, 45 आहे, 63 आहे, 27 आहे, 91 आहे. याचं कसं पाठ करायचं, काहीही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. बस याला 12.5 लिहा, याला 17.5 लिहा. समजलं का? गणित तेच आहे आपलं टाईप 1 मधलं. एका रेल्वेची एक रेल्वे ताशी 72 किमी वेगाने जाते, त्याच्याऐवजी ताशी 45 किमी वेगाने जाते, तर तिचा मीटर पर सेकंडमधला वेग किती आहे? 45 किमी पर आवर वेगाने जाते तर मीटर पर सेकंडमधला वेग हा झाला. 63 म्हटलं तर 17.5. कसं, हे 2 एकदा पाठ करून द्या फक्त, मग काय नाही. हे 12.5मधून 5 मायनस करा आणि 17.5मधून प्लस 5 करा, म्हणजे हे सिरीज करा डायरेक्ट. 12.5 7.5 आहे, 7.5 प्लस 5 12.5 प्लस 5 17.5 प्लस 5 22.5. ठीक आहे, मोस्टली तुमच्या ह्या 4 जास्त आन्सर विचारते, 18 फार कमी विचारते. ह्या 1 2 3 4 5 हे 5 जास्तीत जास्त या 5 विचारते. यानंतर राहिले सुहिले हे विचारते. ठीक आहे, या संख्या विचारते. हे वेग आहे तुम्हाला जास्तीत जास्त रेल्वेच्या टाईप्समध्ये हेच वेग तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, त्यामुळे हे एकदा पाठ करून घ्या. आणि त्यानंतर जर का एखादी क्वेश्चन वेगळ्या वेगावर आला, या वेगांव्यतिरिक्त वेगळ्या वेगांवर आला, तर ते तुम्हाला बेसिकनुसार करायचं आहे. ठीक आहे, कळतं आहे मित्रांनो. आता सेकंड क्वेश्चन बघा काय म्हणतो. एक रेल्वे 15 मीटर पर सेकंद या वेगाने जात असल्यास तिचा मीटर पर आवरमध्ये वेग किती? बघा तुम्हाला काय सांगितलं, 15 मीटर पर सेकंद आहे ना, मग त्याचा किलोमीटर पर आवरमध्ये वेग काढायचा आहे. कसा काढायचा? तुम्हाला 54ची ट्रिक सांगितली का? हे 5 फॉर एक वेळा 5 आहे ना, मग लिहा 1 आणि 5 मीटर पर सेकंद. ठीक आहे, समजत आहे? नाही तर हेच गणित आपण बेसिकनुसार पण करू शकतो. कोणीला बेसिक आपला काय, तुम्हाला हे किलोमीटर पर आवरमध्ये करायचं आहे ना. मीटर पर सेकंदचा वेग आहे, तुम्हाला किमी पर आवरमध्ये करायचा आहे. कसा करायचा? 15 लिहून घ्यायचे. किमी 2 अंक दिसत आहे ना, मग 1 आणि 2 अंक वर टाका. भागेला खालचा सिंगल अंक राहतेच, मग 18/5 करा. ठीक आहे, कळत आहे? किमी पर आवरमध्ये करायचं आहे ना, 1 आणि 2 अंक वर आहे ना, 2 लेटर वर आहे ना, इथे पण 1 आणि 2 अंक वर ठेवायचे. 5 1 5 5 3 15
ठीक आहे. 18 त्रिक 54 आन्सर आलं आहे. ठीक आहे, 54. ठीक आहे मित्रांनो, हेच गणित आता आपण बेसिकनुसार करू. काय म्हणत आहे, मीटर पर सेकंडमध्ये वेग आहे 15 मीटर पर सेकंडमध्ये तुम्हाला किमी पर आवरमध्ये करायचं आहे. किमी म्हणजे किती, 2 लिटर आहे म्हणून 2 अंकीवाली संख्या वर आणि खाली सिंगल अंकवाली. ठीक आहे, कळत आहे कसं. 18 आणि 18/5 किंवा मग 5/18. तुम्हाला या दोनमध्ये कन्फ्युजन आहे ना, 5/18 किंवा 18/5 आहे. ठीक आहे, तुम्हाला ज्या गोष्टी फायनल आन्सर काढायचा आहे त्या गोष्टीनुसार करायचं आहे. कसं, किमी पर आवर मध्ये तुम्हाला करायचं आहे किलोमीटर, मीटर 2 शब्द आहे ना म्हणून 2 अंकावाला वर ठेवायचं आणि के आणि एम म्हणजे सेमच आहे. 2 लिटर म्हणजे 2 अंकावाला वर ठेवायचं. जर तुम्हाला मीटर पर सेकंड काढायचं असेल म्हणजे ती 1 अंक आहे तर मग 5/18 म्हणजे वर 1 अंकावाला ठेवायचं. ठीक आहे, कळत आहे. याला आपण सोडून घेऊ. किती होते, 5 × 5 = 5 त्रिक 15 आणि 18 त्रिक 54 तुमचं फायनल आन्सर आलं आहे. ठीक आहे, आलं होतं मग 54. ओके, त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 बघा. आता एक रेल्वे 90 किमी पर आवर वेगाने एका खांबाला 10 सेकंदामध्ये ओलांडते तर ट्रेनची लांबी काढायची आहे. तुम्हाला मित्रांनो मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती. त्या ट्रिकसाठी मित्रांनो पहिलं 18 साठी 5 किमी पर आवर आहे ना त्याला मीटर पर सेकंडमध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर 18 साठी 5 सांगितली. 18 × 2 = 36, 18 त्रिक 54, 18 × 5 = 90, 18 × 6 = 160, 18 × 18 = 18 × 54, 18 × 4 = 72, 18 × 72, 18 × 5 = 90 आणि 18 × 6 = 160. यासाठी 5 × 5 = 5, 2 × 10, 5 त्रिक 15, 5 × 4 = 20 आणि 5 × 5 = 25 आणि 5 × 6 = 30. ठीक आहे, हे ट्रिक तुम्ही एकदा पाठ करून घ्या. तुमच्यासाठी तुम्हाला दिसलं पाहिजे, तुम्हाला समोर कोणत्या अंकासाठी कोणता अंक मी घेतला ते लक्षात राहण्यासाठी मी तिकडे शेवटी लिहिलं. ठीक आहे, आता 90 आहे मित्रांनो. 90 साठी काय आपलं आणि ट्रेनची लांबी म्हणजे अंतर. ट्रेनची लांबी बरोबर तुम्हाला अंतर सांगितलं होतं. अंतर बरोबर सूत्र काय मित्रांनो, वेग गुणिला वेळ. वेग किती दिला आहे आणि 90 दिला आहे. 90 किमी पर आवर दिला आहे ना वेग. तुम्हाला 90 साठी ट्रिकमध्ये बघा तिकडे 25 आहे आन्सर, गुणिला वेळ किती 10. बस एवढं तुमचं आन्सर आहे. अंतर म्हणजे ट्रेनची लांबी निघून जाते. किती होते, 25 वर 1 शून्य वाढून द्या, 250 तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, कळत आहे. कसं केलं, डायरेक्ट करायचं. आता डायरेक्ट एका लाईनमध्ये कसं अंतर काढायचं आहे. तुम्हाला वेग गुणला वेळ सूत्र माहीत आहे. सरळ वेग लिहा. 90 साठी ट्रिक आहे 25 गुणिला वेळ आहे 10 सेकंद. संपलं आन्सर तुमचं एका लाईनमध्ये. 25 वर 1 शून्य वाढवून द्या, 250 तुमचं आन्सर आहे. ठीक आहे, कळलं. आता हेच गणित तुम्ही बेसिकनुसार पण करू शकता मित्रांनो. काय आहे, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेग किती आहे तुम्हाला 90 किमी आहे. किमी जर तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे. मीटर म्हणजे 1 अंकवाला खाली आणि 2 अंकवाला वर आहे. मीटर पर सेकंद 1 लिटर आहे म्हणून 1 अंकवाला वर 2 अंकवाला खाली. ठीक आहे, गुणिला वेळ किती आहे 10. आता करून घेऊ. 18 × 1 = 18, 18 × 5 = 90, 5 × 5 = 25, 25 × 10 = 250. आलं. काही अंतर म्हणजेच रेल्वेची लांबी. ठीक आहे, अंतर म्हणजेच रेल्वेची लांबी. ठीक आहे, कळत आहे मित्रांनो. तुमचं फायनल आन्सर 250 आहे. एकदा मी आन्सर चेक करून घेतो. 250. ठीक आहे, बरोबर आहे. सॉरी, हे मोडलं का मी, जाऊ दे. 18 साठी 5, 36 साठी 10, 54 साठी 15 आणि 72 साठी 20, याच्यासाठी 25. ठीक आहे, जास्तीत जास्त मोस्टली हेच अंक तुम्हाला विचारतात. त्यानंतर मित्रांनो 4थ्या नंबरचा गणित बघू. आता 4थ्या नंबरचं गणित मित्रांनो, निळ्या पेननी चांगला दिसते की ब्लॅक पेननी चांगला दिसते मला कमेंट करता बरं. ठीक आहे, 4 नंबरचं गणित. 300 मीटर लांबीची रेल्वे 90 किमी पर आवर वेगाने एका खांबाला ओलांडते. 300 मीटर लांबीची रेल्वे 90 किमी पर आवर वेगाने एका खांबाला ओलांडते तर तुम्हाला काय करायचं आहे, खांबाला किती वेळेत ओलांडते. बघा मित्रांनो, तुम्हाला वेळ म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी. वेळ तुम्हाला वेळ काढायचा आहे. वेळचं सूत्र तुम्हाला अंतर अपॉन वेग सांगितलं. अंतर लिहून घ्या 300 मीटर, खाली वेग आहे. तुम्हाला काय दिसतं इथे, वेग 90 आहे ना. 90 साठी ट्रिक आपली 25. झालं फायनल आन्सर. कंप्लीट 90 साठी बघा, 90 साठी 25 आहे. तसं करा. 25 × 1 = 25, क्या 5 × 5 = 25, 5 × 5 = 25, 5 × 6 = 30. आता 60 आहे ना. 5 × 5 आणि 12 × 5 = 60. ठीक आहे, तुमचं फायनल आन्सर 12. एकदा मी चेक करून देतो. 4ला 12 आन्सर आहे. ठीक आहे, कसं केलं मी,
काहीही टेन्शन घेतलं नाही का तुम्हाला वेळ काढायचा आहे. वेळाचं सूत्र काय, अंतर अपॉन वेग. अंतर आहे तुमचं म्हणजे रेल्वेची लांबी 300 भागीला वेग किती 90 आहे. मग 90साठी ट्रिक काय सांगितली तुम्हाला 25ची. 90ला 25 म्हणा, संपलं तुमचं आन्सर. नाही तर याला आपण बेसिकनुसार पण करू शकतो, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. सूत्र आहे मित्रांनो, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. हे तुम्हाला बेसिक सूत्र सांगितलं. ह्याच सूत्रावरून आपण तुम्हाला वेळ काढायचा आहे. मग वेळ जागेवर ठेवला बरोबर, अंतर भागेला हा वेग गुणाकारातला भागाकारामध्ये येईल. वेग अंतर किती आहे मित्रांनो, आता 300 आहे, भागेला वेग किती आहे 90 आहे ना, 90 आहे, बरोबर आहे वेळ. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला याच 90ला काय करायचं, किमीमध्ये आहे ना, मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी भागेला 18 करायचं. ठीक आहे, 5/18 दिसत आहे. 18 × 18 18 × 5 = 90, 5 × 5 = 25. म्हणजे वर 300 राहिले, खाली राहिले 25. ठीक आहे, आता पुन्हा 5 × 5 = 25, 5 × 30, 1 0 वर घ्यायचा, 5 × 12 12 × 5 = 60. 12 तुमचं फायनल आन्सर आहे. कळतं आहे मित्रांनो मी काय करतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. 25 किती आन्सर आहे, केलं तर काढलं होतं ना 12. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 5 नंबरचा क्वेश्चन बघा. एक 300 मीटर लांबीची रेल्वे. पहिलं आता 300 मीटर लांबीची रेल्वे होती, आता 300 मीटर लांबीची रेल्वे प्लस 200 मीटर लांबीचा पूल वाढला. म्हणजे अंतर काय, रेल्वे प्लस पूल येईल ना. अंतर म्हणजे काय होईल, रेल्वे प्लस पूल येईल ना. रेल्वे किती आहे 300 प्लस पूल किती आहे 200, बरोबर 500 आता अंतर झालं आहे. ठीक आहे, पुलाला 90 किमी प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडते. तुम्हाला वेळ काढायचा आहे. वेळ सूत्र काय, अंतर अपॉन वेग. ठीक आहे, अंतर किती आहे 500, वेग किती आहे तुमच्याकडे दिला आहे 5ला, 90 आहे ना. 90साठी ट्रिक तुम्हाला काय सांगितली 25. ठीक आहे, 90साठी 90च्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचं आहे 25 घ्यायचं आहे. 25 × 1 = 25, 25 × 2 = 50, 1 0 जैसे ते हा 0, 20 तुमचं फायनल आन्सर आहे. बरोबर आहे तुमचं 20. यालाच आपण बेसिकनुसार पण करू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही. कसं, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ असं सूत्र आहे. अंतर आहे आपला 500, त्यालाच आपण काय बनवलं, वेळ काढायचा आहे ना, म्हणून वेळ जाग्यावर ठेवा. हा जो गुणाकारामधला वेग आहे ना, इकडे भागाकारामध्ये वेग इकडे होईल भागाकारात. ठीक आहे, वेग. ठीक आहे, अंतर बरोबर वेळ बरोबर अंतर अपॉन वेग होईल. अंतर किती आता 500 आहे, भागीला वेग किती सांगितलं तुम्हाला 90. याच 90ला तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी 5/18 करायचं आहे. 18 × 18 18 × 5 = 90, 5 × 5 = 25, बरोबर ती वेळ निघेल. ठीक आहे, 5 × 5 = 25, म्हणजेच इकडे 500 आहे आणि खाली 5 × 5 = 25 आहे. 25 × 1 = 25, 25 × 2 = 50, 0 जैसे ते 20 तुमचा आन्सर आला आहे. ठीक आहे, बेसिकनुसार पण आन्सर निघते आणि ट्रिकनुसार पण आन्सर निघते मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो 6 नंबरचा क्वेश्चन बघा. आता 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर बोगद्याला 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर बोगद्याला 72 किमी/h वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडेल. काय आहे, 300 मीटर लांबीची रेल्वे आहे प्लस 200 मीटरवाला लांबीचा बोगदा आहे. आता काही नाही मित्रांनो, 72 किमी/h वेगाने गेल्यास किती वेळेत ओलांडते. पुन्हा वेळ काढायचे तुम्हाला. ही झाली 300 200 500, हे झालं अंतर. वेग किती आहे तुमचा 72 किमी/h वेग आहे. वेळ बरोबर तुमचं सूत्र आहे अंतर अपॉन वेग. अंतर आहे 500 भागेला वेग 72. तुम्हाला 72च्या ऐवजी तुम्हाला काय सांगितलं ट्रिकमध्ये 2 दिसत आहे ना, म्हणजे 2 आणि 0. ठीक आहे, संपला विषय तुमचा. 0 0 कटला, 2 4 1 होते आणि याच्या अर्धे 25. 25 तुमचं आन्सर आहे. 25 काय राहील सेकंद. ठीक आहे, होता 6ला 25 सेकंद. ठीक आहे, आधी पण 2 आन्सर मित्र सेकंद आणि मीटरमध्ये होते. ठीक आहे, आणि याला बेसिकनुसार राहिलं वाटतं करायचं, बेसिकनुसार करायचं राहिलं. वेळ बरोबर तुम्हाला सांगितलं मी अंतर, वेळ बरोबर अंतर अपॉन वेग. ठीक आहे, वेळ बरोबर अंतर अपॉन वेग. अंतर किती आहे 500. ठीक आहे, वेग किती आहे 72 गुणिला किमी/h मध्ये, याला मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे, म्हणजे
5/18 करावं लागेल. ठीक आहे. 18 × 18, 18 चोक 72, 4 पंचे 20, म्हणजे वर 500 आहे भागीला 4 पंचे हे 20 आहे. 0 0 कटला, बे एक बे आणि 25 50 4 ते 25 होईल. तुमचं फायनल आन्सर वेळ बरोबर काय होईल 25. कळतं मित्रांनो. त्यानंतर 7वा क्वेश्चन घेऊ आपण. दिसत आहे. बघा 300 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 90 किमी/h वेगाने गेल्यास 40 सेकंदात ओलांडते. तर बोगद्याची लांबी किती? काहीही टेन्शन घ्यायचं नाही. आपलं काय सूत्र होतं? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ असं होतं. तुम्हाला काय करायचं? बोगद्याची लांबी म्हणजे अंतर काढायचं आहे. मग काय? वेग गुणला वेळ करा. वेग किती आहे मित्रांनो आपला? 90 किमी/h आहे ना. 90 साठी ट्रिक तुम्हाला सांगितली होती 25 आणि वेळ किती दिला आहे 40. बस एवढं करा. याच्यानंतर अंतर काय आहे? बोगद्याची आणि रेल्वेची लांबी. तुम्हाला काय? बोगद्याची लांबी काढायची आहे. मग राहिलेले काय 300 रेल्वेची लांबी मायनस करून टाका. समजलं काय? मी काय केलं तर अंतरच काढायचं तुम्हाला. सरळ वेग गुणला वेळ आपलं सूत्र आहे. लिहिला वेग 90 साठी ट्रिकमध्ये आपल्याला 25 घ्यायचे, वेळ आहे 40 आणि काय रेल्वेची लांबी मायनस करा. संपला विषय. 25 गुणिला 40 करा. वेग गुणला वेळ मायनस रेल्वेची लांबी. ठीक आहे. वेग गुणला वेळ मायनस रेल्वेची लांबी हे झालं सूत्र आपलं. समजत आहे कसं होतं? आता काय करायचं? 25 गुणला 40 मायनस 300. 25 गुणला 40 किती होते? 0 1 घ्या आणि 25 चोक 100 मायनस 300 बरोबर किती हे 100 1000मधून 300 गेले 700 आन्सर आहे. 7 नंबरचं 700 आन्सर 700. ठीक आहे. आणि हे कशामध्ये काढायचं? तुम्हाला मीटर/सेकंदमध्ये काढायचं होतं. म्हणजे मीटर आन्सर आहे. रेल्वे कशात राहते? मीटरमध्ये राहते ना. मीटर. ठीक आहे. 7 झालं मित्रांनो. आता यानंतर बेसिक राहिलं. याचं आलं बेसिक राहिलं करून घेऊ. अंतर बरोबर वेग गुणला वेळ. अंतर किती आहे? रेल्वे प्लस बोगद्याची लांबी बरोबर वेग किती सांगितलं तुम्हाला? किती आहे वेग? 90 किमी. त्याला मीटर/सेकंदमध्ये करा. 5/18 करा. गुणिला वेळ किती आहे? 40. इथे रेल्वे किती आहे मित्रांनो? 300. समजलं का? रेल्वे प्लस बोगदा हे झालं अंतर. पुन्हा तुमचं मग सूत्र काय? वेग गुणला वेळ. हा झाला वेग आणि हा झाला वेग. वेगाला आपण मीटर/सेकंदमध्ये केलं. कसं होतं आता? 18 1 18, 18 5 90, 5 5 25 गुणिला हे 40. आता किती होत आहे? आणि इकडे 300 प्लस बोगदा जैसे आहे 25 चोक 100 आणि 1 0 जैसे आहे. आता हे प्लस 300 आहे ना, इकडे मायनस 300 होईल. बरोबर 1000मधून 300 गेले 700. बोगदा बरोबर 700. ठीक आहे. इकडे 300 तिकडे गेल्यानंतर इथे फक्त मित्रांनो बोगदा राहील. बोगद्याची लांबी बरोबर 700 मीटर. ठीक आहे. रेल्वेची आणि बोगद्याची लांबी नेहमी मीटरमध्ये करायची. आपली पेन मी फिल करतो. 700 आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 8 नंबरचा क्वेश्चन बघू. म्हणजे टाईप आहे बरं. हे एक टाईप आहे. 8 नंबरचा टाईप बघा. आता काय तर पेन ओके. 8 नंबरचा टाईप काय म्हणते? 250 मीटर लांबीच्या बोगद्याला एक रेल्वे काय आहे? 250 मीटर लांबीचा बोगदा आहे. बोगद्याला एक रेल्वे 72 किमी/h 72 किमी/h या वेगाने गेल्यास 30 सेकंदामध्ये ओलांडते. 30 सेकंदामध्ये ओलांडते. तर रेल्वेची लांबी किती आहे? लांबी काढण्यासाठी म्हणजे अंतर काढण्यासाठी सूत्र आहे वेग गुणला वेळ. वेग गुणिला वेळ. आणि आता हा जो बोगदा दिला आहे ना, हा मायनस करून टाका. मायनस बोगदा. मगाच्या गणितामध्ये सूत्र काय होतं? वेग गुणला वेळ. तिथे काय दिलं होतं? बोगदा का अंतर रेल्वे दिली होती. रेल्वेचं अंतर. मग रेल्वेचं अंतर केलं होतं. आता बोगद्याचं अंतर दिलं आहे तर बोगद्याचं अंतर करायचं. वेग आहे मित्रांनो आपला किती? 72. 72 साठी ट्रिक किती आहे आपली? 72 साठी ट्रिक किती सांगितलं तुम्हाला? 2 दिसत आहे ना. मग 2 आणि 0. ठीक आहे. वेळ किती आहे? 30 सेकंद. मायनस बोगदा किती आहे? 250. ठीक आहे. किती होतं आता? 2 त्रिक 6 0 2 0 2 0. ठीक आहे. म्हणजे 600 मायनस 250 किती होते? 600तून 250 गेले किती राहते मित्रांनो? 0 तो 0 0. 60 10तून 5 गेले 5 धमकेला वापस. 6तून 3 गेले 3.
350 तुमचं फायनल आहे. कारण कशामध्ये राहील हे मीटरमध्ये. बोगदा आणि रेल्वे नेहमी मीटरमध्ये राहतो. ठीक आहे, कळतं मित्रांनो, हे मीटरमध्ये आन्सर आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला हे 20 नसेल माहीत, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. वेग किती आहे 72 गुणिला त्याला मीटर पर सेकंदमध्ये करा. 5 भागिले 18, 18 1 18, 18 चौक 72, 4 5 20 आले का 20 गुणिला 30 मायनस 250 आलं. तेच गणित मित्रांनो आपलं. आणि याचा पण आन्सर मित्रांनो 350 येते. ठीक आहे, कळत आहे ना. आता हेच गणित आता बेसिकनुसार करू. पेन खराब नाही पण. ठीक आहे, हेच गणित मित्रांनो आता बेसिकनुसार करू. कसं काय सूत्र आहे, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर किती आहे, रेल्वे प्लस बोगदा बरोबर वेग किती आहे तुमचा 72 आहे ना. 72 आहे. त्यालाच आपण मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी 5 भागिले 18 केलं. गुणिला वेळ किती आहे 40 सेकंद. 40 आहे का एकदा चेक करतो मी. 30 सेकंद आहे, सॉरी 30 सेकंद आहे ना. हो 30 सेकंद. मग 30 घेतलं होतं मी. हो 30च घेतलं होतं. ठीक आहे, आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला काय दिले, बोगद्याची कायची लांबी दिली आहे, बोगद्याची लांबी दिली आहे. मग या बोगद्याला काय करायचं, किती लांबी दिली आहे बोगद्याची 250. बोगद्याला 250 लिहायचं. आलं. अंतर बरोबर रेल्वे प्लस बोगदा, समजलं. वेग गुणला वेळ, हा झाला वेग आणि हा झाला वेळ. सोपीमध्ये काहीही टेन्शन घ्यायचं नाही. 18 1 18, 18 चौक 72, 4 5 20 गुणिला 30 हे प्लस 250 आणि इकडे मायनस 250 होईल. बस तुम्हाला मी इथंच आणून दिलं डायरेक्ट. हे एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला इथंच आणून दिलं होतं. हे तुमचं होतं ट्रिकचं आन्सर डायरेक्ट. ज्याला सोडून घेऊ 3 दुने 6, 1 आणि 2 0 जैसे ते मायनस 250. 600मधून 250 गेले, तुमचा फायनल आन्सर मित्रांनो 350 राहते. ठीक आहे मित्रांनो, कळत आहे मित्रांनो नेमकं काय करत आहोत, कसं करत आहोत, कशा गोष्टी करताय. तर एकदा मित्रांनो 8 आपले टाईप झाले ना. ठीक आहे, आता मित्रांनो तुम्हाला ते जे टाईप आहे ना, त्या ज्या संख्या आहे ना, ते एकदा रिव्हिजन करून देतो. कसं करायचं ते बघा. तुम्हाला कोणकोणत्या संख्या सांगितल्या ते मी. एक 18, 36, 18 3 54, 18 चौक 72, 18 5 90, 18 सक 108. कसं करायचं, 18चा 5 सांगितलं होतं. हे जे 0 आहे दिसत आहे का, 0 6चा 1 0 आहे ना, म्हणून 1 0 द्या. हे इथं 5 दिसत आहे ना, 5 हे वाले 5, 1 5 आहे म्हणून 1 5 द्या. इथे 72 पैकी हे 2 आहे ना, म्हणून 2 द्या आणि 0 लावून द्या. 90 आहे, 90साठी तुम्हाला 25 लक्षात ठेवावं लागेल. राऊंड फिगर 25 आणि 108 म्हणजे 90च्या नंतरची संख्या, म्हणून 25च्या नंतरची संख्या 25 + 5 30 आहे. ठीक आहे, कळत आहे कसं करायचं. तर एक सोप्या ट्रिकने तुम्हाला सांगत आहो. नाही तर तुम्हाला हे जे मित्रांनो हे जे आहे ना वेग, हा जो वेग आहे कोणता, किमी पर अवरचा वेग आहे, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कामी पडेल. ठीक आहे, त्यानंतर आणि हा जो मीटर पर सेकंद, तुम्हाला मीटर पर सेकंद प्रत्येक ठिकाणी तुम्हाला किमी पर अवरचा वेग आहे, तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये प्रत्येक ठिकाणी करावं लागेल. आणि जास्तीत जास्त एक्झाममध्ये या संख्या जास्त विचारते वेगाच्या. किलोमीटर पर अवरचा वेग हा दिला जातो. यानंतर कोणत्या संख्या राहते मित्रांनो 27. आणखी कोणती संख्या राहते 45. आणखी संख्या कोणती राहते मित्रांनो 63 राहते. आणि आणखी कोणती एक संख्या राहते 81. जास्तीत जास्त या संख्या आणि त्यानंतर मित्रांनो या संख्या. आणि जर या व्यतिरिक्त आणखी कोणती संख्या फॉर एक्झाम्पल 40 वगैरे विचारले, त्याला काही नाही, त्याला बेसिकनुसार करायचं. ठीक आहे, कळत आहे मित्रांनो. 27, 45 आणि 63. कसं हे या संख्या मी कशा ओळखल्या, 9 गुणिला 3 केलं, 9 गुणिला 5 केलं, 9 गुणिला 7 केलं, 9 गुणिला 9 केलं. विषम 3 5 7 9. त्यापैकी 5 आणि 7ला पकडा. याला होते 12.5 तुम्ही पाठ करा आणि याला 17.5 पाठ करा. ठीक आहे, मग आणखी 5 वाढून द्या, 22.5 होते. याच्यातून आणखी 5 कमी करा, 7.5 होते. ठीक आहे, ही सिरीज आहे का. 45 किमी पर अवर वेग जर असेल तर तुम्ही डायरेक्ट ट्रिकमध्ये 12.5 घ्यायचं. ठीक आहे, कळत आहे मित्रांनो. या गोष्टी कशा आहेत तर तुमचा एक्झाममध्ये वेळ वाचवण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये गणित सोडवण्यासाठी तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागेल. ठीक आहे, एकदा मी रिव्हिजन करून घेऊ का. 54चं काय 8वा, 72चं काय आहे 8वा, त्यानंतर 90चं काय आहे 8वा, मग तुम्हाला 36चं आठवावं लागेल. ठीक आहे, मग 108चं 8वा. कसं, हे 5 दिसत आहे ना, 1 5 दिसत आहे, 1 5 लिहा. 6चा हा खालचा 0 दिसत आहे, 1 0 दिसत आहे म्हणून 1 0 लिहा. हे 2 दिसत आहे, इथे 2 2 म्हणून 2 0 लिहा. हे 108
आणि हे 90 आहे. हे 90पेक्षा पार आहे ना, म्हणजे 25 + 5 असायला पाहिजे. 90पेक्षा मोठी संख्या आहे ना, म्हणून 25पेक्षा मोठी संख्या 30. इथे 90 म्हणजे एक राऊंड फिगर 25 लक्षात ठेवून द्या. ठीक आहे. कळत आहे मित्रांनो, या गोष्टी तुमच्या कशा तुमच्या डेव्हलप होत आहे गोष्टी. याही समोर मित्रांनो आणखी चांगले टाईप्स आहे. आज थोडं बेसिक घेतलं कारण की सुरुवातीला आपल्याला बेसिकच घ्यावं लागेल मित्रांनो. ठीक आहे. आणि हां, आणखी तुमच्या काय गोष्टी राहिल्या, मी एखाद्या मिस राहिल्या का चेक करून घेतो. एक गोष्ट थोडी सांगायची राहिली. ही झाली मित्रांनो रेल्वे आणि हा झाला बोगदा. मी तुम्हाला बघा अंतर बरोबर वेग गुणला वेळ सांगितलं. वेग गुणिला वेळ. नेहमी मित्रांनो गणितात तुम्हाला हे सूत्र या एका सूत्राने तुमचं आन्सर निघू शकते. ठीक आहे. या सूत्राला समोर डेव्हलप करू कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. आता मी नेमकं काय केलं होतं, काहीही केलं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्हाला रेल्वेची लांबी दिली आहे, एखादी कोणती दिली आहे, x माना काही माना, रेल्वेची लांबी आहे, ती रेल्वेची लांबी म्हणजेच अंतर माना. ठीक आहे. जर रेल्वे दिला आहे सोबत तुमचा बोगदा दिला असेल, मग काय करायचं, रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी बरोबर अंतर माना. ठीक आहे. सर बोगद्याच्या जी तुम्हाला पूल दिला असेल, नाही ते एखादी प्लॅटफॉर्म दिला असेल, ठीक आहे, तरीही त्याला सेमच माना. ठीक आहे. इथे एक सेमच गोष्टी, काही दे, बोगदा दिलं असेल तरी सेमच माना, पूल दिलं असेल तरी इथंच त्याला आणा, प्लॅटफॉर्म दिलं असेल त्याला इथंच माना. म्हणजे रेल्वे प्लस पूल, रेल्वे प्लस बोगदा किंवा मग रेल्वे प्लस प्लॅटफॉर्म, हे कोणतं, हे राहील तुमचं अंतर. त्यानंतर वेग गुणिला वेळ. आणि समजा मित्रांनो अंतरापैकी तुम्हाला रेल्वे आहे प्लस बोगदा आहे. ठीक आहे. अंतरापैकी रेल्वे आहे आणि बोगदा आहे. जर समजा तुम्हाला रेल्वेची लांबी दिली आहे, काही XYZ दिली आहे, काही असो, एखादी गणित पाहू का. समजा रेल्वेची लांबी तुम्हाला 300 दिली आहे आणि वेग काय, इकडे करतो आता मधामध्ये थोडं समजण्यासाठी तुम्हाला. अंतर बरोबर काय आहे, आपली रेल्वे प्लस बोगदा बरोबर काय तुम्हाला वेग गुणला वेळ. ठीक आहे. हे आहे मित्रांनो, हे झालं आपलं बेसिक सूत्र. या सूत्रावर आपल्या सगळ्या गोष्टी चालणार आहे. हे बेसिक सूत्र झालं, याच सूत्रांवर आपल्या सगळ्या गोष्टी चालणार आहे. रेल्वेची लांबी तुम्हाला बघा मित्रांनो, एक 7 नंबरचा टाईप मी एकदा रिपीट करून घेतो. काय आहे का, रेल्वेची लांबी 300 मीटर. ठीक आहे. याची 300 दिली आहे. तुम्हाला बोगद्याची लांबी काढायची आहे, प्लस x करा किंवा बोगदा करा. तुम्हाला 300 दिले, हा प्लस x आहे, मग तुम्हाला 300 प्लस बोगदा लिहा किंवा x लिहा, काहीही हरकत नाही. बरोबर सूत्र तेच राहील, काय, वेग गुणिला वेळ. आत्ता तुम्हाला हे जे 300 आहे ना, तुम्हाला बोगद्याची लांबी काढायची आहे. 7 नंबरच्या टाईपमध्ये वर बघा, तुम्हाला बोगद्याची लांबी काढायची आहे. मग काय करायचं, हा जो प्लस 300 होता ना, -300 करा. -300 काय केलं होतं आपण, हेच, हे जो रेल्वे होता ना, रेल्वे प्लस बोगदा, रेल्वे प्लस बोगदा, इथे मायनस रेल्वे करा. संपला विषय. जर तुम्हाला बोगद्याची लांबी काढायची असेल तर वेग गुणला वेळ मायनस रेल्वे करा. रेल्वे म्हणजे रेल्वेचे अंतर. जर तुम्हाला रेल्वेची लांबी काढायची असेल तर काही नाही, सेम सूत्र आहे, वेग गुणिला वेळ मायनस बोगद्याची लांबी. ठीक आहे. टाईप नंबर 7मध्ये, टाईप नंबर 7 साठी मित्रांनो हे सूत्र लागते. ठीक करून घेऊ. ठीक आहे. टाईप नंबर 8 साठी हे सूत्र. टाईप आहे 7 साठी हे सूत्र आणि टाईप आहे 8 साठी हे सूत्र. कसं, तर जर तुम्हाला रेल्वे दिली असेल तर बस वेग गुणला वेळमधून बोगदा मायनस करा. जर तुम्हाला बोगदा दिला असेल तर वेग गुणला वेळमधून रेल्वे मायनस करा. ठीक आहे. म्हणजे काही नाही, सोप्या भाषेमध्ये ह्या रेल्वे आणि बोगद्यापैकी जी गोष्ट, एक रेल्वे देऊन आहे, तुम्हाला रेल्वे देऊन आहे, मग काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला बोगदा काढताना ह्याच सूत्रामध्ये मायनस रेल्वे करा. जर तुम्हाला रेल्वे नाही देऊन बोगदा देऊन आहे 200, मग तुम्हाला काय, रेल्वेची लांबी काढायची आहे. रेल्वे जे बोगदा देऊन आहे, तुम्हाला रेल्वेची लांबी काढायची आहे, मग काही नाही, जे सेम सूत्र वेग गुणला वेळ आहे, मायनस इथे आपल्याला रेल्वे काढायचं आहे, म्हणून इथे बोगदावाला मायनस बोगदा करा. ठीक आहे. कळत आहे मित्रांनो, या गोष्टी नेमक्या कशा आपल्या चेंज होत आहे, कशा गोष्टी थोड्या डेव्हलप होत आहे. याही समोर मित्रांनो आपण आणखी क्वेश्चन्स घेऊ. आज जरा मी क्वेश्चन्स फक्त हे 7-8 टाईप्स काढले होते, त्यामुळे थोडं मी कमीच टाईप्स घेतले मित्रांनो. ठीक आहे.
आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ॲनालिसिस वगैरे करून आहे मित्रांनो सगळं, आणि पूर्ण चॅप्टरचा अभ्यास करून आहे. फक्त मित्रांनो मी क्वेश्चन्स काढले नव्हते किंवा टाईप्स काढले नव्हते, फक्त 7 टाईप तयार होऊन होते. त्यामुळे मित्रांनो इथे फक्त 7च टाईप घेतले. जर आणखी टाईप जर कव्हर होऊन असते तर मी आणखी टाईप्स घेतले असते. ठीक आहे, या प्रकारे एक प्रत्येक तुम्ही टाईपवर काम करा. ज्या संख्या जास्तीत जास्त विचारल्या जाते म्हणजे कोणत्या वेगाच्या, हे चॅप्टर कोणतंही चॅप्टर असो मित्रांनो, त्या चॅप्टरमध्ये प्रश्नांमध्ये ज्या संख्या जास्त विचारल्या जाते त्यासाठी मित्रांनो तुम्ही त्या संख्या लक्षातच ठेवा. त्यासाठी काही ट्रिक पाठ होते का, पाठ होत असेल तर त्यानुसार ट्रिक पाठ करा. डायरेक्ट आन्सर पाठ होत असेल तर तुम्हाला आन्सर पाठ करा. ठीक आहे, आधी पण मग बघा तुम्हाला मी शेकडेवारी असो किंवा मग आणखी कोणतं सरासरी वगैरे असो, त्यासाठी पण काही टाईप्सचे गणित बघा तुम्हाला डायरेक्ट आन्सर पाठ करायला लावले. ते आधीच्या लेक्चरमध्ये कसे आन्सर पाठ करायचे ते तुम्हाला सर्वच सांगितलं आहे. या पण लेक्चरमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व आन्सर ते 18च्या खाली डायरेक्ट 108 पर्यंत वेगाचे डायरेक्ट आन्सर कसे पाठ करायचे ते तुम्हाला मी सविस्तरपणे मित्रांनो सांगितलं आहे. ठीक आहे, आणि सिलेक्शनसाठी मित्रांनो तुम्हाला मेहनत तर घ्यावीच लागेल. मोटिवेशनवाला व्हिडिओ होऊन राहिला काही ते मोटिवेशनचा व्हिडिओ कालच झाला रविवारचा. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल. जर व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि उद्या कोणतं मित्रांनो पार्ट 2 राहील. उद्या आपला रेल्वेचा पार्ट 2 राहील. ठीक आहे, सेकंड पार्ट. त्यामध्ये आपण काय घेऊ, टाईप नंबर 8 पासून सुरुवात करू. याचे मित्रांनो मी टाईप सध्या काढायचे, आज टाईप सगळे रिकामी होऊन जाते. तरीही मित्रांनो ओव्हरऑल मित्रांनो 45+ टाईप तुमचे राहील. ठीक आहे, 50 टाईप वगैरे तुमचे राहील. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेण्यात येईल. ठीक आहे, या 50ही टाईपमध्ये मित्रांनो तुमच्या जी संख्या आहे ना, जे 18च्या पट्टीमध्ये आपण वेग काढला होता, 18 पासून 108 पर्यंत 7-8 संख्या, या जास्तीत जास्त विचारते. त्यानंतर 45, 27 झालं, 63 झालं, 81 झालं, या संख्या किंवा हा वेग आहे थोडा कमी विचारतं, पण त्याच्यावरही क्वेश्चन विचारते. तुम्हाला त्या जर होत असेल संख्या त्या पण पाठ करा. आणि तुम्हाला मित्रांनो मी आधीच्या पण एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, का असे काही टाईप्स आहे ज्यावर जास्त क्वेश्चन विचारले जाते, एक्झाममध्ये जास्त क्वेश्चन विचारले जाते. ते टाईप्स शक्यतो त्याचे जास्तीत जास्त आन्सर त्याचे घरी पाठ करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला आन्सर इथे पाठ करायचे आहे, गणित कॅल्क्युलेशन्स इथे करायचे आहे, एक्झाममध्ये आन्सर टिक करायचं आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही अभ्यासाची रणनीती आखा. आणि ओके, मोटिवेशन होईल का या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.